नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार सध्या प्रचार करीत आहेत। शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कमलेश मोहन बोडके, मंदाकिनी अनिल वाघ व रागिणी नितीन तांबे हे उमेदवार प्रचार करीत आहेत। तर मित्र पक्षाकडून पुस्तक या निवडणूक चिन्हावर अशोक देवराम मुर्तडक हे उमेदवार प्रचारात सहभागी आहेत। प्रभाग क्रमांक 5 मध्ये उमेदवारांकडून घरोघरी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधण्यात येत असून स्थानिक प्रश्नांची माहिती घेतली जात आहे। निवडणूक आचारसंहितेच्या चौकटीत प्रचाराची प्रक्रिया सुरू आहे। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत प्रभाग क्रमांक 5 मधील प्रचाराला हळूहळू गती मिळत असल्याचे चित्र दिसत आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। नाशिक सार्वत्रिक निवडणूक 2026 बिगुल वाजतात आता सर्वीकडे प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि सर्वच उमेदवार आता आपापला प्रचार आपापल्या प्रभागांमध्ये करत आहेत आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 5 मध्ये। आपल्या सोबत शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार आहेत। आपल्या सोबत आहेत कमलेश बोडके, मंदाकिनी वाघ, रागिणी तांबे आणि अशोक मुतडक हे चारही उमेदवार अधिकृत उमेदवार आहेत आणि ते आता प्रचार आपल्या गेल्या 15 दिवसांपासून करत आहेत। आपल्या सोबत आता दोन उमेदवार आहेत, मंदाकिनी वाघ आणि रागिणी तांबे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, जर त्यांना ही सुवर्ण संधी प्राप्त झाली, जर ते नगरसेवक पदावर इच्छुक म्हणजे नगरसेवक पदावर जर ते झाले तर ते पुढील उद्देश त्यांचा काय असणार आहे? नमस्कार, मी रागिणी नितीन तांबे। मी प्रभाग क्रमांक 5 मधनं शिवसेनेकडनं उमेदवारी लढत आहे। मी गेल्या 4-5 दिवसापासून प्रभागात प्रचारासाठी फिरते, पण बऱ्याच लोकांचे मला समस्या कळून आलेल्या आहेत। तर मी त्यांना विनंती करते की आम्ही चारही उमेदवार कमलेश भाऊ बोडके, मी रागिणी नितीन तांबे, अशोक भाऊ मुर्तडक आणि मंदाकिनी ताई वाघ, तुम्ही भर सगळ्या समस्यांचं निवारण नक्कीच केलं जाईल। आम्ही सौ मंदाकिनी अनिल वाघ। आम्ही प्रचार करत असताना लोकांनी अनेक समस्या सांगितल्या, पाणी प्रश्न, घाणीचं साम्राज्य, अशा ज्या समस्या या नगरसेवकांनी सोडवल्या पाहिजे। आम्ही जर 4 जण निवडून आलो तर नक्की आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। नक्कीच ताईंनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 15 दिवसांपासून ते आता प्रचाराला जुटले आहेत आणि याच प्रचाराचं किंवा अनेक सामाजिक कार्यांची दखल घेऊन नक्कीच नागरिक त्यांना महानगरपालिकेत पाठवतील आणि ताईंनी आपल्याला जी माहिती दिली आहे त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे त्यांचे धन्यवाद। सगळ्या लोकांना विनंती आहे की 3 धनुष्यबाण आणि 1 पुस्तक याच्यावरती नवीन वर्षाच्या खूप खूप भरभरून शुभेच्छा। अरे खिचकेत ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।